हॅलो गाईज, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण परचेस बिल कसं मेंटेन करायचं. सो आता आपण बघणार आहोत की सेल इनवॉइस आणि परचेस बिलची एंट्री केल्यावर प्रॉफिट अँड लॉस कसं कॅल्क्युलेट होत असते. तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये सेल इनवॉइस कसं तयार करायचं ते बघितलंच होतं. सो आता आपण डायरेक्ट पॉईंटवर सपोज हा एक बिल आहे आमच्या क्लायंटचं साज क्रिएशन. याची 15 दिवसाची ॲड होती आणि 1 क्रिएटिव्ह. तर फेसबुक इंस्टाग्राम ॲड्स म्हणून जर मी इकडे एंट्री केली असेल आयटम्सची, तर सेम इकडे जो कॉस्ट लावले गेले आहे ॲड्सला तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये काढण्यासाठी सेम एंट्री मला परचेसमध्ये करावं लागणार आहे. तर परचेसमध्ये एंट्री करताना बघू शकता मी इथे ॲड्स अकाउंटची एंट्री केली आहे. सो इथे मला फेसबुक ॲड्स अकाउंट म्हणून ॲड परचेस करून लास्ट टाईम मी सांगितलेलं ॲड परचेस करून परचेसची एंट्री करावं लागेल. इथे फेसबुक ॲड एक्सपेन्सेस येईल. आणि इथे जो टोटल कॉस्ट त्याला ॲड्ससाठी स्पेंड झाला आहे तो इथे तुम्ही टोटल कॉस्ट टाकू शकता. सो इथे टोटल येईल त्याची. आणि पेएबल अमाऊंट आहे, जसं मी इथे 2000 टाकणार. पेड अमाऊंट 2000. हा बिल सेव्ह करून घेणार. हे झाले ॲड्सचा स्पेंड झालेले पैसे म्हणजे मी परचेस बिल मारलेला आहे. हा झाला परचेस बिल. तर याची जी रिपोर्ट्स असणार ते प्रॉफिट अँड लॉस ते आपल्याला म्हणजे जो टोटल प्रॉफिट आहे तो कुठे दिसणार ते आपल्याला बघू. ते लेफ्ट साईडला रिपोर्ट्स म्हणून आहेत, तुम्ही इथे बघू शकता. रिपोर्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे प्रॉफिट अँड लॉस येत असतो. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल सेलची अमाऊंट दिसत असते. क्रेडिट नोट्सची मी काही एंट्री केली. जर तुम्ही एंट्री करत असाल तर तुम्हाला इथे क्रेडिट नोटची मी परचेसची एंट्री केली असल्यामुळे इथे परचेसचं अमाऊंट येत आहे. तुम्ही बघू शकता इथं मी डेबिट नोटची पण काही एंट्री केली नाही, सो इथे काही शो नाही होणार आहे. तसेच प्रकारे GST पेएबल, TCS पेएबल, TDS पेएबल अशा प्रकारे. आणि जे लास्ट आपलं प्रॉफिट असणार आहे ते ग्रॉस प्रॉफिटचं असणार आहे. सो तुम्ही इथे बघू शकता जो नेट प्रॉफिट आहे